आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षबांधणी, सुधीर साळवींची ठाकरेंच्या शिवसेनेच्या सचिवपदी नियुक्ती। सुधीर साळवी सध्या शिवडी विधानसभा संघटक। तर 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना फॉर्म 17 भरण्यास 15 मे पर्यंत मुदत। जुलै ऑगस्टमध्ये परीक्षा देणाऱ्या 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना मुदतवाढ। राज्यात वाढलेल्या तापमानामुळे 34 जणांना उष्माघाताचा त्रास झालाय। अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 40शी पार गेलाय। सर्वाधिक रुग्ण बुलढाणा जिल्ह्यात असल्याची माहिती। वन खात्याच्या ताफ्यात लवकरच नव्या वाहनांचा समावेश होणार। त्याचबरोबर नवी शस्त्र सुद्धा वन विभागाला मिळणार। वनमंत्री गणेश नाईक यांची घोषणा। टँकरच्या संपामुळे मुंबईत सोसायट्यांमध्ये पाणी टंचाई, तर संपाच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा मुंबईतील गृहनिर्माण संस्था आणि विकासकांना फटका। आंदोलनाची तीव्रता पाहता नोटिसा बजावण्यास 15 जूनपर्यंत स्थगिती। पश्चिम रेल्वेवर माहीम ते बांद्रे स्थानकादरम्यान पुलाचा गर्डर टाकण्याचं काम सुरू असल्यामुळे जम्बो ब्लॉक, तर 2 दिवसात 344 लोकल रद्द। वसईमध्ये पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी। फुटलेल्या जलवाहिनीमधनं 15 ते 20 फूट पाण्याचे फवारे। पाण्याच्या फवारे मोबाईल कॅमेऱ्यात कैद। MMRDAच्या सूर्या योजनेमधनं मीरा भाईंदर शहराला अजूनही पाणी उपलब्ध नाहीच। त्यामुळे मीरा भाईंदरचे नागरिक अजूनही पाण्यापासून तहानलेलेच। काळा चौकीमधील अभुदय नगरमध्ये रहिवाशांना 650 चौरस फुटांचं घर देण्यास विकासक तयार नाही। मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर 620 चौरस फुटाचं घर घेण्यास रहिवासी तयार। मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत योजनेत बदल। पुणे लखनौ विमानाचं तब्बल 6 तास उशिरानं उड्डाण, तर रात्री 12 वाजताच्या विमानानं पहाटे 6:30 हे विमान त्यानं उड्डाण घेतलं। विमानाला 6 तास उशीर झाल्यामुळे प्रवासी प्रचंड हैराण।